नाही, आता मुंबईमध्ये मला पत्रकारांनी विचारलं तुमची भेट झाली. आता तुमच्याकडे बातमी अशी आहे की मी भेटणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की प्रहार जनशक्ती संघटना याचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आहे. एक आंदोलन करून विकासाला दिशा देणारं ते नेतृत्व आहे. तर मला त्यांना भेटण्याची किंवा त्यांना मला भेटण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी भेटलेलो देखील नाही आणि इथं तुम्ही जे मला विचारलं की भेटणार आहेत का, भेटणार देखील नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना नवा धक्का दिला आहे. शिंदे सरकारचा आकडा तलाव संवर्धनाचा निर्णय फडणवीस सरकारने फिरवला आहे. पर्यावरण खात्याचा हा निर्णय नाही नाही, मला असं वाटतं की धक्का दिला आहे. आता 1 वर्ष 7 महिने आम्हाला सरकारमध्ये झालेले आहेत नव्यानं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊन. त्याच्यामुळे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांमधलं बॉन्डिंग जे आहे ते अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळं काही तांत्रिक अडचणीमुळं कदाचित निर्णय हा झाला असेल, मला माहीत नाही. त्याची माहिती घेऊन बोललेलंच योग्य ठरेल. परंतु कोणी कोणावर कुरघोडी करतं आहे अशातला सरकारमध्ये अजिबात भाग नाही. ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, साहेब आमचे उपमुख्यमंत्री आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं बॉन्डिंगनं सरकार चाललेलं आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मंत्री लोढांच्या लिटर हेडवर सदनिकांचा काळाबाजार झाला आहे, ज्यामध्ये 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहे, त्यांना जे योग्य वाटेल किंवा जे काय करायचं ते मुख्यमंत्री मोदी निर्णय घेतील. नाही, बच्चूभाऊंबद्दलचे प्रश्न तुम्ही मला काय विचारताय अजून मला कळलेलं नाही. बच्चूभाऊंची मानसिकता काय आहे ते संभाजीनगरला ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांना विचारा. परंतु मी स्पष्ट असं सांगितलं की बच्चूभाऊंचं नेतृत्व हे आंदोलन करून शेतकऱ्यांना किंवा वंचित घटकाला न्याय मिळवून देणारं नेतृत्व आहे. त्यांनी काय निर्णय घ्यावा, काय निर्णय घेऊ नये त्याच्यावर मी सांगणं एवढा मोठा नाही. परंतु माझी त्यांची काही भेट झालेली नाही आणि ते मला संभाजीनगरमध्ये काय भेटणार नाही. मराठवाड्यामध्ये 3 महिन्यात 217 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकारला अजून किती आत्महत्या हव्यात असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं पाहिजे किंबहुना ते थांबल्या पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे. त्याच्यामुळं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आमचं आवाहन आहे की असं टोकाचं पाऊल त्यांनी उचलू नये. शेतकऱ्यांच्या सोबत महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आहे. त्या विरोधकांना जी काही टीका करायची ती करू देत, परंतु त्यांच्या कालावधीमध्ये काय झालं हे देखील मला माहिती आहे. परंतु त्याचं काय मला राजकीय भांडवल करायचं नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये हीच आमची भूमिका आहे. विधान परिषदेच्या आमदारकीवरून उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज झाली. ठाकरेंच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी 10वा उमेदवार उतरवण्याची रणनीती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने केली अशी माहिती समजली. नाही, ही माहिती आत्ता छत्रपती संभाजीनगरमध्ये मला आपल्याकडनं मिळते. परंतु आम्ही जे पाऊल टाकू ते विजयाचंच असेल एवढं मी तुम्हाला सांगतो. सर, केईएम हॉस्पिटल के नाम बदलने पर विवाद जारी है, उसके ऊपर क्या कहेंगे? नहीं, उसके ऊपर मैंने वो आज ही मुंबई में उसका इन्फॉर्मेशन मैंने लिया है. वो क्या बदलना चाहते हैं, किस लिए बदलना चाहते हैं, ये इन्फॉर्मेशन मेरे पास नहीं है. वो इन्फॉर्मेशन लेने के बाद ही उसके ऊपर बयानबाजी करना उचित है. मीरा रोड में पहलगाम के तर्ज पर धर्म पूछकर हमला किया गया, मीरा रोड. नहीं, ये तो गलत बात है, निंदनीय बात है, निषेध करने वाली बात है. इसके ऊपर पुलिस ने कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए. अगर ये प्रवृत्ति बढ़ जाएगी तो हर एक को तकलीफ होगी, इसलिए पुलिस ने कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए. सर, मोहन भागवत ने कहा है कि राम राज्य केवल राजा के कारण नहीं होता, प्रजा के कारण भी होता है. अभी मोहन भागवत साहब तो बहुत बड़े लीडर हैं. राष्ट्रीय स्वयंसेवक के वो प्रमुख हैं. उनके बोलने के ऊपर मैं बयानबाजी करने वाला इतना बड़ा लीडर नहीं हूँ. इसलिए उन्होंने कुछ सोचकर वो बयानबाजी की रहेगी या उन्होंने वो स्पीच में बोले रहेंगे. उसके ऊपर मैं बोलूँ इतना बड़ा मैं पॉलिटिकल लीडर नहीं हूँ. बाबाचं प्रकरण दाबण्यासाठी सरकारने TCSमध्ये जे काही प्रकरण आहे TCSचं प्रकरण बोगस आहे असं इम्तियाज जलील काय म्हणतात, इम्तियाज जलीलांकडे अशा पुरावे असतील तर त्यांनी सरकारकडे द्यावेत. आणि IG ना माझी विनंती असे इम्तियाज जलीलांकडे पुरावे असतील त्यांना चौकशीला बोलवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.